शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। उच्च शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी शैक्षणिक संस्थांमध्ये सहभाग घेतल्याशिवाय सामाजिक न्यायाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही। सध्या केंद्र सरकारच्या अनेक संस्था आहेत, मग ते एम्स असो, IIM असो किंवा केंद्रीय विद्यापीठ असो, तिथं आदिवासींचं प्रतिनिधित्व जवळजवळ नाही। उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासींचा सहभाग सुनिश्चित करणं ही केंद्र आणि राज्य सरकारची आणि राष्ट्रपतींची जबाबदारी आहे। त्याशिवाय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचं संविधानाबाबतचं स्वप्न कसं पूर्ण होईल? जर आपण राज्यांबद्दल बोललो, मग ते मध्य प्रदेश असो किंवा इतर राज्य, सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे। उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासींसाठी राखीव पदं रद्द करून भाजप सरकार ती इतर वर्गांना देण्याचं षडयंत्र रचत आहे। कधी कधी असं निमित्त काढलं जातं की आदिवासींमध्ये पात्र उमेदवार नाहीत किंवा या पातळीचे उमेदवार नाहीत। आज बहुतेक विभागांमध्ये हे घडतंय। काही गोष्टींमध्ये प्रगती झाली। गेल्या 10 ते 12 वर्षात आम्ही राजकीय आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत। आपण यशस्वी होतोय। आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्गातील एक मोठा वर्ग त्यांच्या हक्कांबद्दल आणि विशेषाधिकारांबद्दल बोलू लागलाय। पूर्वी हा वर्ग त्याबद्दल बोलत नव्हता। जय आदिवासी संस्थेच्या माध्यमातून आम्ही काही अर्थपूर्ण प्रयत्न केलेत। जयच्या माध्यमातून ज्या लहान मोठ्या प्रकरणात त्यांच्यावर अन्याय होतो, तिथे सुशिक्षित तरुण किमान पोलीस स्टेशन, SDM आणि कलेक्टर पर्यंत निवेदन सादर करण्यासाठी पोहोचतोय। ते राज्यपालांपासून राष्ट्रपतीपर्यंत सर्वांशी संपर्क साधतायत। जनजागृती आहे आणि आम्ही प्रत्येक राज्यात, विभागात, जिल्ह्यात असे युवा नेतृत्व उदयास यावं आणि आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी काम करावं, यासाठी प्रयत्नशील आहोत। आमचा प्रयत्न आहे की तरुण लोक चांगले काम करतात। सामाजिक न्यायाचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना एकत्र काम करावं आणि जे काही चांगलं काम करतायत ते करावं अशी माझी इच्छा आहे। पायाभूत सुविधांचा प्रश्न मी आधीच सांगितलं की स्वायत्तता आदिवासींच्या स्वभावात आहे।